नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमधा विलाशिया. आपल्या पाठामध्ये 2 नंबरचा श्लोक, या श्लोकाचं चिंतन आता आपण करतोय. आपण पुढे श्लोक मी म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. नमे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः आहम आदिर्हि देवानां महर्षिणां च सर्वशः. नमे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः. इथं झालं ना. भगवंत म्हणतात मे म्हणजे मला, विदू म्हणजे जाणतात, आणि न विदू म्हणजे जाणत नाहीत. नाही का? श्लोकाकडे लक्ष द्या म्हणजे कळेल. नमे विदू म्हणजे मला जाणत नाही. कोण जाणत नाही? सुरगणा नमे विदू, महर्षय नमे विदू. काय जाणत नाहीत? मला जाणत नाहीत, बरोबर आहे. केवळ मला जाणत नाहीत असं नाही, तर माझ्या प्रभव, माझ्या जगद रूपामध्ये प्रस्तुत होण्यामध्ये किंवा प्रभव भवतुम होण्याला, माझ्या होण्याला जाणत नाहीत. प्रभव नाही का, आपण प्रभावाला जाणत नाहीत असं म्हणू शकेल, पण प्रभव म्हणजे मी कधी झालो या रूपाला जाणत नाहीत. कोण जाणत नाहीत? महर्षय नमे विदू, नाही का. आणि सुरगणा नमे विदू. सुरगणा म्हणजे देव आणि महर्षय म्हणजे महर्षी लोक, ऋषी लोक मला जाणत नाही. माझ्या प्रभवाला, प्रभव प्रकृष्टेन भव, अत्यंत उत्कट होण्याला जाणत नाहीत माझ्या. कारण मी, कारण याचं पुढं सांगतात. अहम आदिर्हि देवानाम, कारण मी त्यांचा आदी आहे. आदी म्हणजे कारणच आहे, मी त्यांचा कारण आहे. अहम आदिर्हि देवानाम महर्षीणाम च सर्वशः. सर्वांचा मी आदी आहे, सर्वांचा मी काय आहे? मग देवानाम आणि महर्षय, आदी, आदी म्हणजे कारण मी आहे. याच्याकरता ते लोक मला जाणू शकत नाही. बरोबर ना. पुढं माऊली विस्तारित वर्णन ते करणार. फक्त एवढंच आपण समजून जायचं आहे की देवाला महर्षी लोक जाणत नाहीत, त्याच्या प्रभवाला, प्रभव म्हणजे होण्याला, बरं का, कारणाला, आणि सुरगणाही जाणत नाहीत. मग आपण विचार करायचा की आपण जाणू शकतो का? आपणही जाणू शकत नाही. आता जाणत नाहीत याचा अर्थ तुम्ही म्हणाल की देवांना जाणता येत नाही, देवाला सुरगणांना जाणता येत नाही, महर्षींना जाणता येत नाही. याचा अर्थ आहे की का? प्रश्न आहे. देवाने त्याचं कारण सांगितलं की सर्वांच्या आधी मी आहे. तेही माझे रूप आहे, ते पुढे जाऊन आपल्याला बघावं लागेल. पण ते जाणत नाहीत म्हणजे ज्ञानाचा विषय त्यांच्या का होत नाही याचा विचार करावा लागेल. माऊली काय सांगतात बघूया आपण. आता त्याच्या पुढे जाऊन मग का जाणत नाही त्याचा विचार, नाही का, त्याचा विचार आणि कशा प्रकारे जाणता येईल याचा विचार. या श्लोकाची पूर्वपीठिका काय असेल तर मागला श्लोक आहे. भगवंताने सांगितलं की परमम वचः, मी परम वच बोलणार आहे. परम वच म्हणजे श्रेष्ठ वचन बोलणार आहे. मग ते श्रेष्ठ वचन म्हणजे हेच सांगायचं आहे भगवंताचं स्वरूप, नाही का. श्रेष्ठ वचन म्हणजे काय असेल तर भगवंताचं स्वरूप. शृणु मे परमम वचः, आणि जो माझा प्रिय आहेस म्हणून हे सांगायला लागलोय, पुन्हा सांगायला लागलोय. म्हणजे मागही वर्णन केलंय आणि आत्ताही पुन्हा सांगायला लागलोय. बरोबर ना महाराज. म्हणून तो इथं परिकिरटी तू माते नेनसी ना निरुते तरी गाजो मी येथे ते विश्वचिहे. माझं स्वरूप काय आहे? विश्वस्वरूपत्वेनं असं दिसू शकेल. मग इथं आता आपल्या माऊलींचं चिंतन त्या बघताना बघूया की माऊली म्हणतात येत वेद मुखे झाले. येत म्हणजे कुठं? इथं. इथं म्हणजे कुठं? मला जाणण्याच्या बाबतीत येत, नाही का. येत म्हणजे कुठं महाराज? जाणण्याच्या बाबतीत, जाणण्याच्या विषयामध्ये वेदमुखे झाले. वेदमुखे झाले
म्हणजे वेद बोलत होते एवढं तर आपल्याला मान्य करावं लागेल. आता वेद काय झाले? मुके झाले. म्हणजे अगोदर बोलत होते ना, आता मुके झाले, बरोबर ना? मग का झाले? म्हणजे जाणण्याचा प्रयत्न केला हे त्यातनं कळालं. मुके झाले याचा अर्थ काय? त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मला. मग कशा अर्थामध्ये बोलता आलं? नेती नेती. व्यावर्तनाच्या बाबतीत बोलता आलं, अनुभवाच्या बाबतीत. म्हणजे देवाची जी रूपता सांगायची आहे ती केवळ जाणण्याचा विषय नाही तर अनुभवण्याचा विषय म्हणून सांगायची, नाही का? जाणायचा विषय असेल तर काय? जाणणं ही व्यवहारात होतं. वृत्ती ज्ञानानं जाणण्याचा विषय, वृत्तीला घेऊन जाणण्याचा व्यवहार, नाही का? त्रिपुटी आली जाणण्यात. कोणीतरी जाणणारा, कोणाला तरी जाणायचा आहे तो, आणि ज्याच्याद्वारा जाणायचं आहे ते त्रिपुटी ज्ञान. दृष्टा अदृश्य दर्शन त्रिपुटी आहे, नाही का? ज्ञाता ज्ञेय ज्ञान. मग जाणण्याचा व्यवहार. मग तिथं स्वभावतः जे ज्ञान आहे, ज्ञात्रिज्ञेया विननुक्तीची जे ज्ञान, नाही का? अनुभवपूर्ण, अनुभवयुक्त, अनुभव स्वरूप, ज्याचं स्वरूप सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं केलं, नाही का? म्हणजे ते आणि ते सुद्धा व्यावर्तना करताच लक्षण आहे. म्हणजे असताची व्यावर्तनता करण्याकरता सत शब्द आहे, अचिदाची व्यावर्तनता करण्याकरता चित शब्द आहे, आणि दुःखाचं व्यावर्तन करण्याकरता आनंद शब्द आहे, बरोबर ना? सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. मग याच्याकरता वेद जाणू गेले, वर्णन आले. पुढे मौनावली, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कशी. म्हणजे नाथ महाराज हरिपटामध्ये सांगतात, वेद जाणू गेला, जाणण्याकरता गेला, पुढे मौनावला, मौन झालं. म्हणून सहस्त्रमुखाची वाचा पूर्ण थकुणी जाय थोट गावे, असेही वर्णन तिथे आले. येत वेद मुके जहाले. आता वेदाचं पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर शब्द. वेदाची रूपता सांगताना काय म्हणावं लागेल? शब्द. शब्दाची रूपता तिथं पोचत, शब्द निर्देश करू शकतात, शब्द अनुभव देऊ शकत नाही. म्हणजे इथं भगवंताला आपलं स्वरूप जे सांगायचं होतं त्याला अनुभवपूर्ण स्वरूप, बरोबर ना? म्हणजे जे परमम वच बोलायचं आहे ते अनुभवाबद्दलचं बोलायचं, बरोबर ना? इथपर्यंत आलं. म्हणजे आणि इथं वेद मुके झाले. वेद मुके झाले म्हणजे काय झाले? शब्दांची रूपता तिथं अनुभवाच्या ठिकाणी चालत नाही. बऱ्याच ठिकाणचं वर्णन आलेलं आहे बघा तुम्ही. शाब्दिकाची कामं नाही येते, संत ज्या अवस्थेचा अनुभव घेतात, शब्द तिथं काम करत नाहीत. त्याचबरोबर नाही का, हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे, हा अनुभवाचा विषय, बोलण्याचा विषय होत नाही. मुकास्वादनवत, मुक्या माणसाला गुळ खायला दिला. गुरुजी फार सुंदर सांगायचे, मुक्या माणसाला गुळ खायला दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असू शकते, त्या पद्धतीने आपल्याला बोलता येणार नाही, पण गुरुजींचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे ते असे लोकांना लगेच कळायचं, ते कळत होतं पटच की मुकास्वादवत, मुक्या माणसाला गुळ खायला दिला, किती गोड लागला, काय सांगता येईल का? नाही सांगता. तसं आहे म्हटलं की त्याचा अनुभव बोलता येत नाही. प्रत्येकानं आपापला अनुभव घ्यायचा असतो, तो बोलायचा विषय होत नाही. प्रत्येकाचे अनुभव निराळे असतात, पण ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व, त्याच्या बाबतीतला व्यवहार होतो. ऐसा ज्याचा अनुभव, तो अनुभव आहे ना, तिथं वेदमुके झाले भगवंताच्या स्वरूपाचे जाणण्याकरता, शब्दाद्वारा प्रतिपादन करण्याकरता. म्हणजे वेद मुके झाले म्हणजे वेद श्रेष्ठच आहेत, पण त्या वेदांनाही त्याचं प्रतिपादन नेती नेती म्हणून करावं. अनुभूती सांगता आली, अनुभवाला आपण पोचण्याकरता वेद मदत करतात. म्हणजे अंधार दूर करण्याचं काम बॅटरी करते, बरोबर ना? आपण आणि ही वस्तू आहेच, आणि आपण आहेच, आपले डोळे आहेतच, पण आपण रात्रीच्या वेळी अंधार आलाय त्यामुळे पुढली वस्तू दिसत. मग काय केलं टॉर्चनं? अंधार घालवला, एवढंच काम केलं. वस्तू दाखवली का? वस्तू आपण बघितली. वास्तविक टॉर्चनं काम एवढंच केलं की अंधार घालव. तसे अनेक शास्त्र सगळे आहेत, हे काय करतात? आवरणाच्या निवृत्तीचं काम करतात. अज्ञान आवरणाच्या निवृत्तीचं काय करतात? काम करतात. बघायचं तर आपल्याला, कारण तो सुसंवेद्य आहे, स्वसंवेद्य आहे, स्वप्रकाशता आहे, स्वसंवेद्यता आहे, म्हणून अशी वर्णनता आहे. त्यामुळे ते आपल्याला प्रतीतीला येणार, अनुभवाला येणार, फक्त आवरण घालवायचं काम आपण करायचं, बरोबर ना? आणि हे वेदशास्त्र सगळे, म्हणून इथं वर्णन केलं आहे की म्हणून अवघीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी.
आत्मबोधामध्ये ते स्वतंत्र नाहीत. अविद्या म्हणून अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्री. अवघी शास्त्रचिंतन जे असेल ते अविद्या नाशाची साधन. वाचवणी न होती स्वतंत्र आत्मबोधी, पण आत्मबोधामध्ये ती स्वतंत्र नाहीत, ते साधन आहेत. ते काय आहेत? साधन आहेत. म्हणून साधन रूपामध्ये असल्यामुळे इथं वेद मुके झाले म्हणावं लागतं अनुभूतीच्या ठिकाणी. वेद आता बोलता काय? पूर्णम एव अवशिष्यते, शिल्लक राहतं ते तुम्ही बघून घ्या काय आहे. म्हणजे अनुभव तुमचं तुम्ही घ्या. मन पवन पांगोळले, म्हणजे वेद मुके झाले इथपर्यंतचं चिंतन आपल्यापर्यंत आलं. मन पवन पांगोळले, मनाची तिथं कसं झालेलं, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. त्यामुळं पवन म्हणजे प्राण, प्राणांची गती ही त्याच्या दिशेनं त्या अवस्थेची अनुभूतता देण्यामध्ये समज. मन प्राण पवन म्हणजे काय? प्राण. प्राण 5 प्रकारचे प्राण आहेत. नाही प्राण एकच शब्द प्राण आपण म्हणतो, पण त्याचा विभाग होतो प्राण अपान समान व्यान उदान. जसं पाणी आहे आकाशातनं पडल्यानंतर ते ज्याच्या ज्याच्या आकाराचं होतं तद्रूप त्याला नाव पडतं. ते जर दुधात पडलं तर दूध रूप, ते जर मोत्याची स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडलं तर त्याचं मोती रूप, नाही का. ते जसं जसं धारण करतच त्याचं नाव बदलतं. तसं प्राण आहे की आपण ग्रहण करताना जो प्राण आहे तो ज्या ज्या स्थानाच्या ठिकाणी असतो त्याचं नाव बदलतं. मग त्याचं नाव प्राण अपान समान व्यान उदान. मग त्याचे नावं सांगताना सांगितले की हृदय प्राण गुदे अपान समान नाभिमंडले उदाहरण कंठ देशस्थ व्यानः सर्व शरीरघ. अशा प्रकारचा श्लोकच आलेला आहे की कुठल्या ठिकाणी कोणता प्राण त्याचं नाव आहे. मग त्याचे उपप्राणही सांगितलेले आहेत, नाही का. त्याचे उपप्राण आहेत, नाही का. कुर्म कुक्कल देवदत्त धनंजय आदी त्याचे उपप्राण सांगितलेले आहेत 5, बरं का. मग प्राण अपान ही प्राणांची गती ही तिथं, कारण सूक्ष्म शरीरामध्ये त्याचा भाग. प्राण हे गतिशील करतो. प्राण काय करतो बघा, वृत्तीला प्रवृत्ती करता रजोगुणाची गरज असते. कोणत्या गुणाची? रजोगुणाची. वृत्ती सत्वगुणाने परिपूर्ण असेल तर त्याची प्रवृत्ती होऊ शकत, कारण सत्वगुण हा स्थिर आहे, प्रकाशक आहे, तो प्रकाश करू शकतो. पण प्रवृत्ती परक व्हायचं असेल तर त्याला गती द्यायला कोणीतरी असा प्रेरक पाहिजे, आणि ती गतिरूपता प्राण माध्यम होते, नाही का. कशातनं होते? गतिरूपता, म्हणजे त्याला प्रेरक रूपात. म्हणून प्रवृत्ती ही रजोगुणाचा परिणाम. प्रवृत्ती, आणि ते मनामध्ये काय होतं, मनात संकल्प विकल्पात्मक प्रवृत्त रूपता येते, नाही. त्याच्याकरता आपले जे प्राणरूपता आहे असे एक वर्णन केलेलं आहे की ती गतिशीलतेचं कारण होऊ शकतं. पण कारण ते रजोगुणाचाच परिणाम. प्राण हा कशाचा परिणाम आहे? रजोगुण सांगितलं. सत्वगुणानं युक्त असणारी बुद्धी, रजोगुणानं युक्त असणारी, युक्त म्हटले म्हणजे रजोगुण रूप नव्हे, रजोगुणानं युक्त. तसं प्राण जे आहे, पंचप्राण जे आहेत, प्राण अपान समान व्यान उदान, हे रजोगुणांच्या मिलित सत्वगुणाचा परिणाम, विभक्त सत्वगुणाचा. मिलित सत्वगुणां बघा, विभक्त सत्वगुणांनी कर्मेंद्रिय आणि मिलित मिलित रजोगुणांनी प्राण आणि विभक्त रजोगुणांनी कर्मेंद्रिय, असं शब्द सांग. मिलित रजोगुणांचा रजोगुणांनी म्हणजे पंचमहाभूतांच्या मिलित रजोगुणांनी काय होतं, म्हणजे एकत्रित रजोगुणानं काय आहे की प्राण शब्द सांगितलं. म्हणजे सर्व पंचमहाभूतांच्या मिलित, बरोबर ना, पंचगुणांचा काय आहे परिणाम म्हणजे काय? प्राण. आणि मिलित सत्वगुणाचा परिणाम सत्वगुण, अंतकरण, ज्ञानेंद्रिय विभक्त. कारण आकाशाचा शब्दगुण, वायूचा स्पर्श, तेजाचा गुण कोणता? रूप आहे. जलाचा रस आहे, पृथ्वीचा गंध आहे, बरोबर ना. आणि त्यांच्या मिलित सत्वगुणांचा परिणाम अंतकरण, मिलित सत्वगुणाचा, बरं का. आणि रजोगुणाचा, आता वेगवेगळ्या रजोगुणामध्ये की आकाशाचं रजोगुणाचा परिणाम काय आहे? कोणतं इंद्रिय? कर्मेंद्रिय आणि वाक, वाणी, नाही का. वाक, वाणी, पाद, पायू, उपस्थ, नाही का. पाद, पायू, उपस्थ, गुदुपस्थ, हे पंच कर्मेंद्रिय. ही कशाचा परिणाम आहे? विभक्त रजोगुणाचा.
आणि मिलित रजोगुणाचा परिणाम काय असेल तर प्राण. बरोबर ना. या प्रकारे रजोगुणाची प्राणरूपता आहे. ती प्राणांची गती ही म्हणजे ही साधना अवस्थेमधली ही सगळी सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीराच्या रूपतेमध्ये ते येतात. म्हणजे विज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. मनोमय कोश, प्राणमय कोश आणि विज्ञानमय कोश याला सूक्ष्म शरीर म्हणजे 17 तत्वाच. बरोबर ना. आपण सगळाच विस्तार इथे करायला नको. फक्त एवढं सांगायचं प्राण शब्द आला. मन पवन पांगुळले, या मनाची ही गती पांगुळली झाली. पांगळी झाली म्हणजे आता तिथं वर आहे की मुके झाले, कारण बोलण्याचा विषय वाणीचा. वेद बोलू शकतात, शब्द आला तिथं. बरं का. आता मन पवन म्हटलं की गतिशीलता, वायूचा विषय आला. वर शब्दाचा विषय होता, आता कशाचा विषय आहे? वायूचा आहे. कारण गतिशीलता वायूचा भाव आहे, नाही का. मग मन पवन पांगुळले, मन आणि प्राण पांगळे झाले. कारण पांगळा शब्द चालण्याकरताच बोलला जातो. चालणं जिथं असतं तिथंच आपण म्हणतो आता माणूस पांगळा झाला. पांगळा झाला म्हणजे काय? त्याला चालणाऱ्या पाय असणाऱ्यासारखा चालू शकत नाही, नाही का. पांगळा झाला म्हणजे गती खुंटीत झाली. मन पवन पांगुळले, आता मनानं सुद्धा त्याला जाणण्याचा व्यवहार एवढा होऊ शकत नाही. मन पवन पांगुळले, बरोबर ना. आणि काय झालं? राती दिन मावळले रविशशी. राती दिन मावळले म्हणजे काय दिले तुमच्या? राती विन आणि इथं राती दिन लिहिले, दोन्ही असं. राती दिन मावळले रविशशी. रविशशी म्हणजे चंद्र सूर्य. आपण चंद्र सूर्य म्हणेल. राती दिन मावळले. दिन पण बरोबर आहे आणि विन पण बरोबर आहे. म्हणजे रात्री शिवाय मावळले रविशशी. पण राती दिन, दिन शब्द आहे की नाही, राती शब्द आहे आणि दिन पण आहे. कारण रात्रीला चंद्र असतो आणि दिवसा सूर्य असतो, त्यामुळे ते पण बरोबर दोन्ही पण बरोबर वाटू शकतात. ते रात्री शिवाय चंद्र सूर्य मावळले, मग चंद्र तर असतो की रात्रीच्या वेळी, असा पण एक आहे ना. मग दिन पण बरोबर असू शकतं आणि विन पण बरोबर आहे, काय हरकत नाही, नाही का. आणि माऊलींचं लिहिलेलं आहे ते बरोबरच असतं. फक्त आपण लावायचं की कुठलं बरोबर आहे. आपण आपली बुद्धी तिथं पोचत नाही, कारण अलौकिक वर्णन आहे, नाही का. फक्त भाव शुद्ध जेवढा होईल तेवढं आपल्याला प्रगट होईल. आपण फक्त माऊलींचं चिंतन प्रगट करायचे आहेत, आपण त्याच्यावर तर्क करू शकत नाही. पण आपण ओळीवरती कुठं प्रिंट मिस्टेक असेल तर तिथं तर्क करू शकतो की हे माऊली अशाच बोलले असतील का काय, आहे की नाही. हे बरोबर आहे आपलं. राती दिन मावळले रविशशी. आता रविशशी का मावळले याचं पुढं उदाहरण दिलं जाते, पुढं देणार आहेत ते. रविशशी, राती दिन मावले रविशशी. रवी म्हणजे कोण? सूर्य. आणि शशी म्हणजे चंद्र. ते मावळले कारण ते प्रकाशित करू शकत नाहीत. सूर्य आणि चंद्र प्रकाशित करू शकत. तिथे एक वर्णन केलेलं आहे की काय वर्णन केले बघा. 12-16 जणी हरिसी नेनती, मनवणी फिरती रात्रंदिवस. 12 जणी आणि 16. 12 कोण? सूर्याच्या कला आहे. 12 आदित्य, 12 आदित्य आणि 16 कला चंद्राच्या, नाही का. आणि म्हणून तिथे एक साधना आलेली आहे. म्हणजे कशाची साधना आहे माहिती आहे? काही काही लोक उपासना करतात, उपासना मार्ग आहे. त्याच्यामध्ये चांद्रायण व्रत म्हणतात. कोणतं व्रत? चांद्रायण व्रत. ते सूर्याच्या कलाप्रमाणे त्याचं ग्रासांची कमी कमी करत यायचं आहे आणि पुन्हा सूर्याच्या कलेप्रमाणे ग्रास वाढवत जायचं असं आहे, कलेप्रमाणे. ती एक उपासनेचा मार्ग आहे. ती योग्य मार्गदर्शनाखाली करावा. आपण करण्याचा प्रयत्न केला तर एवढं आपल्याला ते त्या नियमात बसता येईलच असं म्हणता येईल. उपासनेचा विषय. राती दिन मावळ. आता ती चंद्राच्या कला आहेत, बदलतात. 16 कला आहेत, नाही का. 16 कला आणि काय आहेत? 12 आदित्य. चंद्र आणि सूर्य कशाचं देतं? काय मन पवन आपल्याला कळालीच. मन आणि पवन, चंद्र आणि सूर्य. चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाशित करण्याचं सामर्थ्य परमात्म्याचं. हे भगवंताने 15व्या अध्यायात सांगितले. यदादित्यम गतम तेजो जगद्भासे तेखिलम यच्चंद्रमस्य यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामक. आदित्य आणि यदादित्यम काय सांगितलं? यदादित्यम गतम तेजो,
जगद भासते. यच्चंद्रमसी चंद्राचा प्रकाश, आणि यच्चाग्नो अग्नीचंही, तत्तेजोवद्दी मामका. म्हणून सूर्य आणि चंद्राचा प्रकाशही त्याचाच आहे. कसं ओळखा सूर्य चंद्राचा प्रकाश त्याचा आहे? तुम्हाला सूर्य चंद्राचा प्रकाश त्याचा, तुम्हाला कशी कल्पना आहे, त्याच्याबद्दल युक्ती काय आहे, असा जर प्रश्न असेल तर सोपा विषय आहे. सूर्य आणि चंद्र कशाला प्रकाशित करतात? प्रकाशित कशाला करतात? जगतातल्या वस्तूंना. रवी दीप हिरा दावती देखणे. रवी दीप हिरा देखण्या वस्तूंना दाखवतात ना. पुढे दिसणाऱ्या वस्तूंना आपल्याला, आपण पहिला दृष्टा तर पाहिजे, बघणारा तर पाहिजे. मग बघणारा असेल तर तो बघेल पुढल्या वस्तू. पण बघणाऱ्याला ज्याचा प्रकाश आहे तो महत्वाचा का दाखवणारा प्रकाश महत्वाचा? नाही का? आता आपण सूर्य उगवलाय लवकर सकाळी, पण आपणच 10ला उठलो असलो तर सूर्याचा प्रकाश आपल्या उपयोगाचा काय आहे? याचा अर्थ खरा प्रकाश बघायला गेलं तर तो ज्ञान प्रकाश. सगळ्यात महत्वाचा कुठला प्रकाश आहे? आंतरिक प्रकाश, जो अंधारालाही प्रकाशित करतो आणि जो जगतातल्या वस्तूंनाही प्रकाशित करतो. सूर्यालाही दाखवतो. जो आपण बघितलं ना सूर्याकडं, सूर्यालाही कुणी दाखवलं? ज्ञान प्रकाशाने दाखवलं ना. हा सूर्य आहे. ते वाक्य नव्हे बरं का, हा सूर्य हा जयद्रथ. हा सूर्य आहे हे कुणी दाखवलं? कुणी दाखवलं? आपल्याला कळालं. आपलं ज्ञान प्रकाश नाही खऱ्यात महत्वाचा आहे. मग सूर्य अंधाराला दाखवतो का? सूर्य अंधाराला दाखवू शकत. सूर्याद्वारा अंधाराचं दर्शन होऊ शकत नाही. पाहुणा म्हणून सुद्धा माऊली एक ठिकाणी म्हणतात की सूर्य जात नाही अंधाराकडे. अंधार सूर्याकडे जात नाही. सूर्य माप भेटायला येते, पण जसा सूर्य येतो तसा अंधार पूर्णच जातो अगोदर. बरोबर ना? याचं कारण काय? की सूर्य अंधाराची भेट होऊ शकत नाही ना. याला कारण काय आहे? कारण परस्पर विरुद्धता आहे. दिवस आणि रात्र एक कशी होऊ शकते? पुण्याला पाप कसं म्हणू शकतो आणि पापाला पुण्य कसं म्हणू शकतो? त्यातल्या त्यात आपण एक म्हणतो आपण की ते फक्त एवढं की स्वर्गाचं पुण्य, स्वर्गा मिळवणारे जे पुण्य आहे ते पापात्मक पापे नरका जायचे आणि पुण्यात्मक पापे स्वर्गा जाणे. आणि माते जे निपाविजे ते शुद्ध पुण्य. इथं शुद्ध वगैरे असं निवडता येईल आपल्याला, पण ते एकत्र होत नाही. याला परस्पर विरुद्ध धर्मने एकस्मिन अर्थ सांकर दोष होऊ शकतो. परस्पर विरुद्ध धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. दिवस आणि रात्र अंधार उजेड नाही होऊ शकत, नाही का? तसं आहे म्हटलं की अज्ञानाची रूपता आहे ना, ती निवृत्त करण्याकरता ज्ञानाचा प्रकाश आहे. कशाचा प्रकाश उपयोगाचा आहे? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानरूपी दृष्टी आपल्याकडे पाहिजे, नाही तर ज्ञानदृष्टी नसेल तर प्रकाशितता होत नाही. ते ज्ञानदृष्टी प्राप्त करण्याकरताची साधना आहे. आपण साधना करायची असते बरं का. आपली दृष्टी वर्ण काय हो, वर्ण काय, आपण जग दिसतं आपल्याला, पण ज्ञानदृष्टीनं बघायला गेलं तर देवच दिसायला लागतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शन. बरोबर ना? मग या दृष्टीमध्ये रवी आणि सूर्यही प्रकाशित करू शकतील. रवी दिन मावळले रवी शशी, रात्री दिन मावळले, रात्री दिन मावळले रवी शशी, ज्याच्या प्रकारे आगा उदरीचा गर्भ जैसा. हे कशाचं वर्णन सांगितलेलं आहे महाराज? कशाचं वर्णन आहे? देवाच्या स्वरूपाचं, ज्याला कोणी जाणू शकत नाही. आता शब्द ओवीच समजून जावा. भगवंताच्या स्वरूपाला कोण जाणत नाही म्हणजे नमे विदू हितला शब्द आहे. प्रभवम, प्रभवम म्हणजे माझ्या होण्याला. नमे विदू जाणत नाहीत. कोण? माझ्या होण्याला कोण जाणत नाही त्याचं वर्णन चालू आहे. वेदमुखे झाले, नाही का? आणि मन पवन पांगुळले रातीविन मावळले रवी शशी. अगा उदरीचा गर्भ जैसा न देके आपुलिये मायेची वैसा. मी आघवेया देवा तैसा नेनवे काही. जरा आईचं वय, उदरातल्या गर्भाला काय माहित असेल आईचं वय, कारण तो कारण आहे आणि हे कार्य आहेत. जगद्रूप, जगद्रूपता हे कार्य आहे. आणि जगतातल्या भौतिक रूपामध्ये व्यवस्थित असणारे लोक भौतिकातल्या तत्वांच्या आधाराद्वारा त्याला कसं जाणू शकते? कारण वृत्ती सुद्धा परिणामच आहे अविद्येचा. अविद्येचाच परिणाम वृत्ती जर असेल
तर त्या वृत्तीच्या द्वारा अविद्येच्या द्वारा जाणू शकता येतं, पण अग्रया बुद्धया. पण जाणता येतं म्हणजे केवळ अनुभूतीपुरतं ती मदत करते. जसं एक उदाहरण देता येतं की तुरटी आहे, तुरटी ही विहिरीत टाकली तर ती तळाला जाते आणि जाता जाता काय करते माहिती आहे, स्वतःही संपून जाते, गाळ खाली नेते आणि स्वतःही काय होते, विरून जाते. तद्वत आहे म्हटले की अंतकरण वृत्ती अहमपणाचा म्हणजे जगदरूपानं अहमपणा करणारी होती, पण आता ज्ञानानंतर काय झालं, अहम ब्रह्म अस्मी या प्रकारच्या बोधानं काय केलं, त्या वृत्तीची जी जी अवस्था आहे, जाणण्याचा व्यवहार बाह्य अवस्थेमध्ये अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीमध्ये काय झालं, ती वृत्तीही विरून गेली. संस्कार रूपानं आहे तोपर्यंत ठीक आहे. आता द्वैत राहिलं का, फक्त माध्यम झालं ओळखण्याचं काय झालं, माध्यम झालं. हे जाणण्याचं माध्यम झालं, पण ती जाणणं अनुभवाच्या ठिकाणचं आहे का, तर अनुभवाच्या ठिकाणी काय आहे, त्या जाणण्याचा व्यवहार माध्यमाच्या माध्यमातनं कळालं, पण तिथं आता ती सुद्धा विषयता नाही आहे, बरं का. वृत्तीरूपता आहे काय, अहमपणा तर राहिला का तिथं, आता अहमपणाही तिथं संपला जातो नाही का. अहम ब्रह्म अस्मी. मग तिथं प्रश्न करतात, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती कुठल्या अवस्थेमध्ये होती, प्रातिभासिक मध्ये, पारमार्थिक मध्ये का व्यावहारिक मध्ये, प्रश्न आहे. कोण म्हणतं अहम ब्रह्मास्मी, अज्ञानी का ज्ञानी, कोण म्हणतं, ज्ञानी म्हणतो. म्हणजे मुक्त म्हणतो का, ज्ञानी म्हणतो. म्हणजे ज्ञानाने दोन्ही गोष्टी जाणल्या पाहिजेत, जगदरूपतेचंही भान आहे आणि शिकडले आहे. म्हणून अहम ब्रह्म अस्मी. म्हणून इदम सर्वम खलु इदम, इदम ब्रह्म हे वाक्य सुद्धा इदम शब्दाला घेऊन आहे. इदम हे सगळं जे दिसतंय ते प्रतिमान आहे ते ब्रह्मास्मी. म्हणजे अजून अनुभूतीच्या ठिकाणी जाण्याची साधन आहेत, मार्ग आहेत. अहम ब्रह्मास्मी अनुभूती आहे, पण हळूहळू संस्कारानं जी द्वैत अवस्था आहे ती सगळी काय होते, निवर्तित काय, त्यांच्या दृष्टीनं निवर्तन शब्द नाही, आपण आपल्या दृष्टीने निवर्तन शब्द बोलेल. त्यांच्या दृष्टीने झालंच की तदाकारतेचा अनुभवच आहे नाही का. आता भेदाभेद नाही. तुका म्हणे नाही जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, तिथं जाणीव शब्दच नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. त्या बुद्धिवृत्तीद्वारा जाणण्याचा व्यवहार होईल, पण जाणणे. म्हणून तिथे काय सांगितलं महाराज, आपल्या उदरीचा गर्भ म्हणजे आपल्या कारणाला आपणच कसं जाणता येऊ शकतं नाही का. हे शब्द द्या, न देखे आपुले माईचे वैसा, मी आगविया देवा तैसा नेनेमी काय. तसा आघविया देवा अनेक देवा, सुरगणा, वरच्या सुरगणाचं वर्णन आहे. नमे विदू सुरगणा, मी आगविया देवा तैसा नेनेवे काय. कारण ते कार्य जगदरूपतेच्या रूपात आहेत आणि मी स्वरूपाचे आहे, बरोबर ना. त्यामुळे माझ्या स्वरूपाची रूपता जाणू शकत न महर्षय. आता महर्षी जाणू शकत नाहीत, याच्याकरताची पुढली ओळ आहे. आणि जळचरा उददीचे मान, मशका नोलवंडवीची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान न देकेची वाते. उददीचे मान, मान या शब्दाचा अर्थ परिमाण असा घेऊ शकतो. मान शब्दाचा अर्थ काय, मान शब्दाचे 2-3 अर्थ होतात. मान म्हणजे प्रमाण, प्रमाण पण मान. तिथं शास्त्रामध्ये काही ठिकाणी मान शब्द प्रमाणाकरता पण आलाय, पण इथं आपण परिमाण घ्यायचा अर्थ. कुठला अर्थ घ्यायचा, परिमाण. म्हणजे मोजमाप करता येत नाही. कोणाला मोजमाप करता येत नाही, जळचरा उददीचे मान. जळचरा म्हणजे काय, पाण्यातल्या समुद्रातल्या माशा आदी जळचर जे आहेत ते त्यांच्या तेवढ्या मर्यादित ठिकाणी राहतात. पूर्ण समुद्राचं त्यांना परिमाण मोजता आलं काय, नाही ना. कसं मोजता येईल, कारण एवढं व्यापकत्वानं समुद्र आहे. मशका नोलांडवेची गगन, मशका म्हणजे काय महाराज, माशी आहे किंवा मच्छर आहे नाही का. मशका नोलांडवे, माशीला, मच्छराला, नोलांडवेची गगन. गगन ओलांडता येईल का मशकाला, अहो गरुडाधिकांना सुद्धा गगन ओलांडायचं म्हटलं तर गगनाची व्याप्ती केवढी आहे, गगन व्यापक आहे. वर्णन काय केलंय बघा,
की यथा आकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमः. आकाशामध्ये वायू जेवढी व्याप्ती आहे आणि गगनाची व्यापकता आहेच. गगन हे विभू शब्द सांगितले. सर्व मूर्तद्रव्य संयोगित्वम विभुत्वम. विभुत्वाची व्याख्या विभू. सर्व मूर्तद्रव्योगाचा द्रव्यांचा संयोग ज्या रूपामधलं सांगितलं त्याला विभू म्हणतात. विभू कोणाला म्हणायचं? सर्व मूर्तद्रव्य संयोगित्व. मग मूर्तद्रव्य कोण आहे? पृथ्वी जल तेज वायू हे मूर्तद्रव्य आणि त्यांच्या संयोगाची साधनता कोणतं असेल तर आकाश आहे. म्हणून ते विभू असं आकाशाकरता पण बोललं जातं. पण आकाश सुद्धा सापेक्ष शब्द आहे. कारण जिथं पृथ्वी नाही, जिथं जल नाही, जिथं तेज नाही, जिथं वायू नाही त्याचं नाव आकाश नाही का. आकाश म्हणजे वेगळं काय? जिथं पृथ्वी नाही, जिथं जल नाही, जिथं तेज नाही, जिथं वायू नाही त्याचं नाव काय? आकाश. म्हणजे बाह्य दृष्टीनं बघायला. आणि आकाशापेक्षाही व्याप्ती ज्याची जास्त आहे तो कोण? आकाश. आकाश सुद्धा शब्द सापेक्ष आहे. मग आकाश शून्यामध्ये नेऊ शकत नाही. एक जण म्हटले आकाश म्हटले की शून्य वाटणार आपल्याला, बरोबर ना. म्हणजे ते काय वर्णन केलंय की निरंश असणाऱ्या, म्हणजे अत्यंत निरंश असणाऱ्या, अत्यंत व्योम असं असणाऱ्या, अत्यंतम निर्जगत व्योम. निर्जगत असणारं व्योम म्हणजे आकाश. अत्यंतम निर्जगत व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम तथैव स निराकाशम कुतो नाश्रयते मतिम. म्हणले अत्यंत निर्जगत असणाऱ्या व्योमाची तुम्ही कल्पना करायला म्हणले की आकाश मानताय तुम्ही. आकाश मानताय नाही? मानताय. बरे ठीक नाही, पृथ्वीबद्दलचं तुमचं म्हणणं ठीक आहे. पृथ्वी जल तेज वायू याच्या लय चिंतनामध्ये होईल आपले हे. मग तुम्ही काय मानाल? शेवटी आकाश नाही कसं काय म्हणताय? असं जर एखाद्यानं प्रश्न केला, आकाश मिथ्या कसं मानाल? बरं ठीक आहे, जल पृथ्वी तेज वायू हे सगळं आपल्याला प्रतिलं, पण आकाश मिथ्या कसं मानाल? म्हणले निर्जगत असणाऱ्या व्योमाला तुम्ही मानताय तर आहे त्या सत्याला का मानाल? निर्जगत असणाऱ्या व्योमाची कल्पना तुम्हाला पटते. निर्जगत असणाऱ्या कुणाची कल्पना पटते? व्योमाची. व्योम म्हणजे आकाशाची कल्पना पटते. तर मग सताची का पटत नाही? अत्यंत निर्जगत व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम तथैव त्याप्रमाणेच स निराकाशम कुतो नाश्रयते मतिम. निराकाश असणाऱ्या सताची तुम्हाला बुद्धीमध्ये का परिकल्पना करता येणं झाली? शून्याची कल्पना करता येते, अभावाची कल्पना करता येते, निर्जगत व्योमाची कल्पना करता येते. मग आहे त्याची का करता येणं झाली? आहे तेच मानायला तयार नाहीत लोक. नाही त्याची कल्पना भरपूर होते, पण आहे ते मानायला तयार नाहीत. हेच वर्णन तिथलं सांगितले, बरोबर ना. आता पुढं कसं सांगितलं बघा. महर्षींना न देकेची माते. ते महर्षींचं ज्ञान सुद्धा मला बघू शकत नाही. देवी महर्षींचे ज्ञान का? तुम्ही म्हणाल मग ते जाणत नाहीत का महर्षी देवाला? देव जर देवाला जाणत असते तर भांडत बसले असते का दैत्यांमध्ये? देव जर देवांना जाणत असते तर स्वर्गामध्येच राहण्याची इच्छा केली असती का तिने? कारण तिथं वर्णन आहे, अध्यात्म ज्ञानामध्ये जाणारा व्यक्ती जो आहे, स्वर्गा जाणे सांडी भविष्य काण झाडी दे अध्यात्म ज्ञानी बुडी सद्भाव. आणि महर्षींच्या बाबतीत बोलाल तर नारद महर्षी सुद्धा जातात सनकादिकांच्या जवळ आणि सनकादिकांना म्हणतात अहम वेदविद न अहम ब्रह्मविद. मी भरपूर शास्त्रांचं अध्ययन केलं, शास्त्रचिंतन केलं, अहम शास्त्रविद वेदविद. वेद जाणला पण वेदाद्वारा बोललं गेलंय त्याचा अनुभव अजून काय आलेला नाही. म्हणून आम्ही वेदविद न अहम ब्रह्मविद. अजून मी ब्रह्मविद झालेलो नाही, कारण ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. श्रुती आहे, ब्रह्मविद ब्रह्म जाणणारा ब्रह्मेव भवती, ब्रह्मस्वरूप होत नाही का. त्यामुळे अजून मी स्वतःला जर वेगळं मानत मग नारद महर्षी आहेत ना, महर्षी आहेत ना, महान ऋषी आहेत. काही राजऋषी असतात, काही महर्षी असतात नाही का, महर्षी आहेत. मग नारद महर्षी जे आहेत ते सनकादिकांच्या जवळ जाऊन म्हणतात की मी भरपूर शास्त्रचिंतन अध्ययन वगैरे सगळं केलं, पण अजून काही ते तत्व अनुभवाला का कोणतं साधन असेल. मग त्यावेळी सनकादिक त्यांना उपदेश करतात, त्याला म्हणतात भूमा. भूमा म्हणजे ब्रह्म जाणण्याचा उपदेश करतात. ब्रह्म कोणता उपदेश आहे? आता तो ब्रह्म जिज्ञासा घेऊन गेलेले नारद ब्रह्माचा उपदेश होतो. तत्वमसी
ब्रह्मदेवांनाही भगवंतांनी केलेला बोध, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. ते 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं बरं का ब्रह्मदेवानं. भागवतामध्ये आलेलं आहे वर्णन 4 श्लोकामध्ये. द्वितीय स्कंदामधलं वर्णन चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवत 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवांना काय सांगितलं, भगवंतांनी भागवत सांगितलं. तेच ब्रह्मदेवांचं ज्ञान नारदांना मिळालं. पहिल्यांदा नारदांना 4 श्लोकामध्ये ज्ञान मिळालेलं होतं. मग ते सनकादिकांच्या जवळ का गेलं, तर सनकादिकांच्या जवळनं मिळालेलं जे ज्ञान आहे ना, ते त्यांना सप्ताहविधीत्मक मिळालेलं आहे. सप्ताहविधी 7 दिवसाचा भागवताची विधी कशी असते, 7 दिवसाप्रमाणे विस्तारित विधी, हे कुणाकडनं मिळालं, सप्ताहविधीचं ज्ञान सनकादिकांच्याकडून, नाही का. आणि ह्या प्रकारचं तिथं भागवताचं वर्णन. तसं भूमा अहम ब्रह्मविद नास्मी, जर मी ब्रह्मविद नसेल तर मला काय व्हायचं आहे महाराज, ब्रह्मविद व्हायचं आहे. कळतंय ना, मी सांगतो जे कळत नसेल तर सांगत जावं की ही गोष्ट कळाली नाही. बरं, आता पुढं काय वर्णन आहे महाराज आपलं. म्हणून महर्षी न देखेची माते, महर्षी सिद्ध ऋषी, महर्षी ब्रह्मर्षी अनुभूतीची रूपता, जोपर्यंत उपाधी उपलब्ध आहे तोपर्यंत अनुभूती आहे म्हणता येईल काय. करोनिया नाश उपाधीचा आणि स्वये जनार्दन तेची झाली, इथपर्यंत यावं लागतं. स्वये जनार्दन, स्वतः तद्रूप व्हावं लागतं, त्याशिवाय ते ज्ञान. मी कवन पाके तुला, कवनाचा कै झाला, या निवृत्ती करिता बोला कल्पो गेले. मी कवन पाके तुला, कवन मी कोण, माझं स्वरूप काय, मी कोण. केतुला, केतुला म्हणजे कुणापासूनचा, माझी कारणता कोण. कवन पा केतुला, मी भगवंत मी बोलतायत. याचा अर्थ आहे की आता अर्जुनाला जे बोध करतायत त्या स्वरूपामध्ये बोलतात. मी अर्जुनाकरता बोध बोलतेत ना, त्यामुळे त्या स्वरूपाकरता हा मी शब्द आहे. मी अर्जुना, तू जाणत नसतील तर मी कवन पा केतुला, नाही का. कवनाचा काही जहाला, स्वरूपता माझी काय, नाही का. कवन पा केतुला, केतुला म्हणजे केवढा, बरं का, केवढा म्हणजे माझी व्याप्ती किती आहे, व्यापकत्वान. आणि कवनाचा काही झाला, माझी कारण रूपता काय, नाही का. कवनाचा काही झाला, या निवृत्ती करिता बोला, नाही का. या निवृत्ती करता बोला कल्प गेले. बघा आता कल्प गेले म्हणजे किती गेले. कल्प शब्दाचा अर्थ कळाला का. कल्प 4 युगांचं किती, एक मनवंतर होत. 4 युगांना एक मनवंतर, अशी 14 मनवंतर झाली की एक कल्प, बरं का. 4 युगांचं एक काय आहे, मनवंतर. म्हणजे एक युग, द्वापर सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग, ही 4 युग. 4 युगांचं एक मनवंतर, आणि अशी 14 मनवंतर झाली की एक कल्प. आता आपण कुठल्या मनवंतरात आहोत हे माहिती आहे आपल्याला. आपलं मनवंतर आहे वैवस्वत मनवंतर. आता आपण ज्या मनवंतरात आहे त्याचं नाव काय आहे, वैवस्वत मनवंतर. म्हणजे सृष्टी स्वरूपामध्ये प्रगट, म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस चालू असतो. ब्रह्मदेवाचा काय चालू आहे, दिवस, आणि त्याच्यामध्ये मनवंतर आहेत. मग आता त्याच्यामध्ये सुरुवातीचं सगळ्यात पहिलं मनवंतर आहे, त्याला स्वयंभू मनवंतर म्हणतात. स्वयंभू, स्वारोचित, नाही का. त्यानंतर उत्तम, तामस, रैवत, असं 7 मनवंतर झाले आतापर्यंत. किती मनवंतर झाले, हे 7वं मनवंतर आहे. आणि 7वं मनवंतरातलं हे शेवटचं युग आहे. मग आता प्रत्येक मनवंतरामधली सगळी युग गोळा केली तर हे मनवंतरातलं कितवं युग होतं, सगळी मनवंतर. आतापर्यंतची सगळी युग म्हटली तर कितवं युग होतात, 28वं युग. म्हणून तर युगे 28. 28वं युग म्हणून काय म्हणतात, युगे 28. माहित पाहिजे आपल्याला, कारण आपण आरती म्हणतोय म्हणल्यानंतर. युगे 28 विटेवरी उभा, हे 7वं म्हणजे 7वं मनवंतर आहे, वैवस्वत मनवंतर. त्याच्यामध्येही शेवटचं युग कलियुग तिथं वर्णन केलं जातं. वैवस्वत मनवंतरे कलियुगे कलिकर प्रथम चरणे जम्बूद्वीपे आर्यावती, संकल्पामध्ये बोलावं लागतं बरं का. 28तमे 28व्या युग असं वर्णन केलं बरं का. म्हणजे का बोलावं लागलं, कल्प शब्दाकरता, कारण बीजकल्पांतीचे तुका म्हणे बऱ्याच ठिकाणी बोलत जातं की आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आकल्प
मग कल्प माहीत पाहिजे की नाही महाराज? आ कल्प कल्पापर्यंत, मग कल्प गेली तरी कळालं नाही, देव म्हणतात. आता काय आपण कसं करू शकेल? आपण आपल्याकरता काय आहे की तर मशका काय वर केलं तर वर्णन. हा, ही सगळी उदाहरणं आपण बघून घ्यावी, काय हरकत नाही. मशकाला सुद्धा ओलांडता येत नाही गगन. ही सगळी उदाहरणं बघून घ्यावी, म्हणजे आपण काय जाणू शकतो कळवून घ्यावं. आपण कुठंपर्यंत जाऊ शकतोय, आपली स्वरूपता काय असू शकते. पण काही हरकत नाही, कसं जाणता येईल हेही पुढे सांगितलं. पुढे आपल्याला कळवून घेता येईल कसं जाणतं, बरं का. हा बघा, काजे महर्ष आणि या देवा येरा भूत जाता सर्वा, मीची आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. का अवघड आहे? आता वर्ण जे बोलत आलेले का अवघड आहे याचं माऊलीने एका वाक्यात सांगितलं. भगवंतानी श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ते कठीण आहे असं सांगितले त्यांना, पहिल्या उत्तरार्धावर पूर्वामर्धावर. पण उत्तरार्धामध्ये देवानीच सांगितलं का जाणता येत नाही. तेच माऊली इथं सांगतात की का जाणत नाहीत. बरोबर ना. कारण मीची आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. मीच त्यांची कारण रूपत आहे. आदी म्हणजे त्यांच्या अगोदरचा मीच आहे, कारण रूप आहे. आणि आदी शब्द का बोलावा लागला? अगोदरचा. आणि अगोदरच्या करता तो अनादी आहे. अगोदरचा आहे, पण त्या अगोदर म्हणजे कधीच आहे हे पण बोलता येत नाही, म्हणजे अनादी आहे. म्हणजे समजा आता मी इथं आलो, अगोदर इथं कोण होतं? नाही, इथं अगोदर म्हणजे अगोदर ह्या व्यासपीठावर आता इथं ह्या अवस्थेत कोण बसलं होतं का? इथं अगोदर इथं कोण होतं? त्या व्यासपीठावर अगोदर आभा होता. सकाळी आलतो त्यावेळी कोण नव्हतं इथं बसलेलं, होतं का? नव्हतं. म्हणजे काय होतं इथं? अभाव होता. मग जो अभाव होता त्याला म्हणतात प्रागभाव. कोणता अभाव? प्रागभाव. येण्या अगोदरचा अभाव आहे त्याला काय म्हणायचं? प्रागभाव. मग प्रागभाव रहितता आहे त्याला नित्य म्हणतात, अनादी म्हणतात. नित्य म्हणजे अजून पुढे प्रध्वंस अभाव पण रहित. प्रागभाव म्हणजे येण्या अगोदर इथं कोण होतं का? नव्हतं. त्यावेळी मी आलो याचा अर्थ काय? आता इथं प्रागभाव गेला. प्रागभाव गेला का आहे सांगा आता? प्राग अभाव बोललो म्हणजे प्रागभाव अजून आहे. मी जरी इथं आलो तरी प्रागभाव या इथं अजून आहे की नाही सांगा? आता 2 तासाने मी गेलो तर पुन्हा काय होतो? अभावच होतो. पण प्रागभाव अजून का आहे म्हणतो? प्रागभाव म्हणजे पहिला अभाव, तो असणारच काय? पहिला अभाव कुठं जाईल सांगा? तो आहे तसंच राहणार. का? मी इथं नव्हतो, सकाळी आलो, ज्यावेळी मी नव्हतो तो अभाव होता. मी आलो तर तो अभाव गेला का? तो अभाव आहे, पण पहिला अभाव म्हणून त्याचं नाव पडतं. त्याचं नाव प्रागभाव. म्हणजे प्रागभावामध्ये काय होतं? जी वस्तू उत्पन्न होते आणि नष्ट होते, उत्पन्न होते म्हणून तिला प्रागभाव बोलला जातं. पहिली नव्हती पण आता आली, पहिली नव्हती पण आली, तिला म्हणतात प्रागभाव युक्त. म्हणून ब्रह्म हे प्रागभाव युक्त आहे का? तर नाही, कारण ते अनादी आहे. पहिलं नाही असं नाही, म्हणजे त्याचा प्रागभाव होत नाही. बरोबर ना. आणि प्रध्वंस अभाव त्याचा होत नाही, कारण नाश होत नाही. प्रागभाव अप्रतियोगी आणि प्रध्वंसाभाव अप्रतियोगी हे नित्यत्वाचं लक्षण आहे. अप्रतियोगी म्हणजे ज्याचा अभाव असतो तो त्याचा प्रतियोगी असतो. बरोबर ना. ज्याचा अभाव आहे तो त्याचा काय आहे? प्रतियोगी. यस्य अभावस्य प्रतियोगी आणि यत्र अभावस्य अनियोगी, अशी व्याख्या केली. प्रागभाव रहितत्व कळते ना भाषा काय बोलली ना, की प्रागभाव रहितत्व या शब्दाचा अर्थ आहे की उत्पन्न रहितत्व, अनादी. कसा आहे? अनादी. मग जो अनादी आहे, जे उत्पन्न होतात त्यांच्याही जो आदी आहे
उत्पन्न होतात त्यांच्याही आदी आहे. मग जगताच्या दृष्टीनं त्याला आदी शब्द बोलला जातो. जगताच्या दृष्टीने त्याला काय म्हणायचं? आदी. मग कुणाच्या आदी? जन्माद्यस्य यतः. सूत्रच आहे ब्रह्मसूत्रात दुसरं सूत्र. जन्माद्यस्य यतः जन्मादी यस्य यतः. जन्म आदी. आदी शब्द कुणा करता वापरलाय? जन्म स्थिती मरण. जन्म स्थिती मरण म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि नाश. बरोबर ना? म्हणून आदी शब्द तिथे वापरलाय. जन्मादी यतः ज्याच्यापासून तो कारण. जन्मादी यस्य जे आहे ते ज्याच्यापासून आहेत तो परमात्मा, ते ब्रह्म. जन्माद्यस्य म्हणजे माऊलींच्या भाषेत सोपं हरिपटातनं बघा. जेतुनी चराचर हरसी भजे. जेतुनी चर आचर. कारण जगताचं. बरं का? हे का बोलावं लागलं? आदी. आणि तो आदी आहे म्हणून बाकीचे जे उत्पत्ती विनाशील असतील ते पदार्थ आदी स्वरूपाला यथार्थ कसं जाणू शकतील? ते जाणण्याकरता जाणू शकतील, पण ते कसं जाणतील हेही ते वर्णन आहे. आपल्या स्वरूपाला स्वरूप होऊनच जाणता येत. एरवी परोक्षत्वानं जाणता येईल, पण अपरोक्षत्वानं स्वरूपाच्या ठिकाणी अनुभूतीयुक्त जाणता येईल. परोक्ष ज्ञान पण आहे, अपरोक्ष ज्ञान पण आहे. हे पुढले नाही का? आता काय वर्णन आपण केलं महाराज? अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मिया झालेनी जगे जाणीजे माते. अज्ञान बुद्धी जाणत नाही इथपर्यंत आपल्याला सांगता येईल. अविद्येनं युक्त असणारी बुद्धी जाणत नाही इथं सांगता येईल. ज्ञानोत्तर जाणता येईल हे पुढला विषय करता येईल नाही का? अज्ञानाच्या आधारे जाणता येत नाही. जसं की अंधाराला जाणायचं असेल तर हातात टॉर्च घेऊन जाणता येत नाही. ती पण पेटलेली म्हणजे लागलेली टॉर्च. एक जण अंधार शोधायला लागला कशाद्वारा? टॉर्च घेऊन. किती आयुष्यभर शोधत बसला तरी भेटणार? काय करावं लागेल? टॉर्च बंद करा, अंधार पुढे दिसतोयच बाबा तुला. हे की नाही? तसं आहे की अज्ञानाच्या आधारे परमात्मा शोधायला लागलो तर भेटत नाही. एक जणानं काय केलं, नदीच्या पलीकडे जायचं होतं त्याला. पहिल्या काळात काय पूल वगैरे नव्हतं. मग पलीकडे जायचं कसं? बघितलं त्याला ओंडखा दिसला, ओंडक्यासारखं दिसलं आणि जाऊन त्याच्यावर बसला. जरा असं हातानं ढकलत मध्येपर्यंत पुढे नेलं आणि मध्ये गेल्यावर त्याला कळालं आपण बसलोय ती ओंडखा नाही, मगर आहे. काय आहे? आता तुम्ही सांगा, ती मगर पण शांत झोपली असेल म्हणून ती जर जागी झाली तर ती जागी झाली तर अर्थ समजून जावा. ज्याला साधन बनवलं तेच बाधक होणार. जे आपल्याला साधन म्हणून घेतलं तेच आपल्याला बाधक म्हणून होणार नाही का? साधक म्हणून होतं ते बाधक झालं. तसं आहे की अविद्येच्या आधारे परमात्म्याची अनुभूती घेता येऊ शकत नाही. अविद्येच्या आधारे घेता कशी? ज्याच्याकरता ज्याला साधन म्हणून आपण अनुभूतीच्या दिशेने तिकडे निघालो असेल तर ती नाही. त्याच्याकरता त्याची निवर्तनता हीच साधक. आणि ती कशी निवृत्तता करता येईल बरं का? अंतकन वृत्तीची रूपतेद्वारा जाणणं कसं होईल हे संत गुरु महात्मा यांच्या मार्गदर्शनामध्ये होतं. कोणाच्या मार्गदर्शनाने? गुरूंच्या मार्गदर्शन. बरोबर ना? इथपर्यंत उतरले उदक पर्वत वळगे. आता पाणी खाली आलेलं आहे पर्वतावरनं आणि ती जर मागं वळलं तर वळेल काय? नाही ना. नाही, नदी म्हटली आता इथपर्यंत आली आहे, मी माझ्या माहेरला भेटून येतो मागं. येईल काय तिला भेटता? नाही येणार. अवघड आहे की नाही? जरी झाड वाढत मुळी लागली, आपल्या मुळाच्या दिशेनं झाड जाईल काय पुन्हा कधी? एकदा वाढलंय म्हटल्यानंतर नाही. तरी मिया झालेनी जगे जाणीजे नाही का? हे जर झालं असंच मग जाणीजे माते. असं झालंच तर अविद्यावृत्तीच्या रूपामध्ये मला जाणता येईल. बरोबर ना? असं होणं नाही. का गाभेवने वट. गाभेवने वट म्हणजे काय हो? वटबीजाच्या अंकुरात, वटबीजाचा अंकुर आहे. गाभेवने म्हणजे गाभा. गाभा म्हणजे मूळ स्वरूप.
वटाचं जे अंकुरामध्ये ह्याच्यामध्ये आहे ते गाभेवणे वटे काय आहे गिवसवे, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण वटाचं कल्पना करता येईल काय? पूर्ण वड दिसतोय का? आता ती प्रगट झाल्यानंतर दिसेल, पण तोपर्यंत दिसत नाही ह्याच्यामध्ये. त्यात सापडणार नाही ना, कारण अंकुरामध्ये वटवृक्षाची रूपता कशी दिसेल आपल्याला बीजामध्ये. ते भविष्यामध्ये त्याचा वटवृक्ष होईल, तो भाग वेगळा, पण आता त्यामध्ये दिसू शकत तसं का? हा का गाभीवणी गिवस. तरी जरी तरंगी सागर साठवे, तरंगात सागर साठवता येईल काय? उलट होईल. घागर में सागर आपण म्हणेल का? घागर में सागर, सागर में घागर हो, सागरमध्ये पण घागर आपण बुडवता येईल हो, पण तेवढी घागर में सागर कसं होईल? तरंगामध्ये समुद्राचं व्याप्ती साठवता येऊ शकत, एका लाटेमध्ये कशी काय व्याप्ती साठवता येईल? नाही येणार ना. तसं आहे माऊलींचं बोलणं. जरी तरंगी सागर साठवे का परमाणू माझी सामावे भूगोल. परमाणू म्हणजे सूक्ष्म परमाणू आहे, अणू, आणि त्याच्यामध्ये पृथ्वी सांभावेल काय? पृथ्वीचं व्याप्ती किती मोठी आहे हे जर शक्य झालं तरचं वर्णन आहे. तरी मिया झाली या जीवा महर्षत्वा देवा, श्लोकाचं चिंतन आहे. तरी मिया झाली या जीवा महर्षत्वा देवा, माते जाणाया होवावा अवकाश गा. अवकाश म्हणजे अवसर. हे असं झालं तर मला जाणण्याचा अवकाश आहे, पण होणं शक्य म्हणजे बुद्धीद्वारा, ती पण अविद्यायुक्त वृत्ती न म्हटलेलं आहे बरं का. मग कसं जाणायचं हे पुढला विषय. कसं जाणायचं हे पुढला विषय. कारण बुद्धीनं का जगद्रूपामध्ये, हा जगद्रूपामध्ये प्रतिमान असताना माझ्या स्वरूपाला जाणता येत नाही. असं ऐसाही जरी विपाये, जरी सांडूल पुढील पाये, सर्वेंद्रियासी होय पाठीमोरा. ऐसाही जरी विपाये बरं का, बाह्य प्रवृत्ती बरं का, अशाही जरी विपायानं क्वचित असं जरी असलं तरी सांडोनी पुढील पाये. पुढील पाय म्हणजे बाह्यवृत्ती. आता कसं जाणता येऊ शकते याचं बोलणं चाललंय. असं जरी असलं तरी कसं जाणता येईल? सांडोनी पुढील पाय. पुढील पाय म्हणजे पुढली प्रवृत्ती, बाह्यवृत्ती. आपली प्रवृत्ती कुठे आहे? अंतर आहे का बाह्य आहे? बाह्य. आपला प्रवास आता सध्या बाह्य प्रवृत्ती, कारण शास्त्र का पंचदशीमध्ये वर्णन केलंय. काय वर्णन आहे बघा, की ते परागदर्शन प्रत्यक्ष तत्वबोध विवर्जित. परागदर्शन बाह्य प्रवृत्तीमध्ये, पराग बाह्य बघतात, अंतर प्रवृत्ती नाही आहे, म्हणून जीवत्व दशा आहे. ते परागदर्शन प्रत्येक तत्वबोध विवर्जिता, प्रत्येक तत्वबोधाचं विवर्जन आहे. तत्वबोध जाणू शकत नाहीत, तत्वबोध त्यांच्यात नाही आहे. आणि मग असं सोडून ऐसाही जरी उपाय सांडोनी, सांडोनी म्हणजे सोडून, कुठली गोष्ट सोडून? बाह्य प्रवृत्ती. मग काय व्हावं लागेल? अंतरप्रवृत्त. एवढं सोपं आहे की जरी ऐसाही जरी उपाय सांडोनी पुढील पाय, सर्वेंद्रियासी होई पाठीमोरा. सर्व इंद्रियासी होई पाठीमोरा. पाठीमोरा म्हणजे वळणे. सर्व इंद्रियांशी पाठीमोरा का? अंतर्मुख. इंद्रियांशी पाठीमोरा का? कारण इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत. न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति, असे शब्द आहे. मन वाचाती तर तुझे हे स्वरूप, नाही का? हा, पण ते पुन्हा भक्तीच्या माध्यमातून डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, हे भक्तीच्या माध्यमातून आपण पुन्हा बघू शकतो. पण हिथं मात्र काय आहे? इंद्रियांनाही काय केलेलं आहे महाराज? पाठीमागे. प्रवर्तलाही वेगी बहुडे. प्रवर्तलाही वेगी बहुडे. बहुडे ना, बहुडे म्हणजे ते बघा, प्रवर्तलाही. प्रवर्तलाही म्हणजे प्रवृत्त झालेला, मागं वळून बघतो. देह सांडुनी मागलीकडे, महाभूतांची या चढे मात्यावर. महाभूतांच्या मात्यावर काय होतो? तो चढतो, म्हणजे महाभूतांना जिंकतो असं म्हणाले. पंचमहाभूतांचेच हे सगळा काय आहे? जगद्रूपतेचा भाव. पण हे ज्यानं जिंकलेलं, म्हणजे जिंकलं म्हणजे काय? चढे मातीयावरी.
ओवी कळाली ना ती? प्रवर्तला ही बेगी बहुळे, देह सांडोनी मागिलीकडे. देह मागिले सांडोनी म्हणजे ही देह भावता जो आहे, देहात्मबुद्धीता जरा स्थिर. कारण भक्त ऐसे जाणा जे देही उदास, हे शब्द इथं घेऊ शकते. देहाच्या बाबतीत उदास मागवणं. मग देह सांडोनी मागले, महाभूतांचे चढे माथ्यावरी, जगद्रूपतेला जिंकलेलं आहे, अशा प्रकारचा भाव घेऊन. बरं का, असा जर झाला असेल तर पुढल्या श्लोकाबद्दलचं बोलणं ह्या ओवीत आहे. आता कसं जाणता येईल, कोण जाणतं, कसं जाणतं, याच्याबद्दलचं बोलणं. आत्तापर्यंत आलतं की जाणता येत, कोणाला जाणता येत नाही याच्याबद्दलचं बोलणं होतं. पण कोण जाणू शकतं याच्याबद्दलचं बोलणं. बरोबर ना? कोण जाणू शकतं, म्हणून माऊलींनी त्या ओवीमध्येच पहिल्यांदा अवतरणिका दिली. अवतरणिका म्हणजे काय, पुढली गोष्ट अगोदरच सांगितली. का? कारण संबंध जोडायचा आहे मागल्या श्लोकाचा. मागल्या श्लोकात संबंध जोडायला पाहिजे. नमे विदुसुरगणा, मला सुरगणा जाणू शकत नाहीत, महर्षी जाणू शकत आहेत. महर्षी अहम आदिर्ही देवाणा, याचं कारणही सांगितलं. मी देवतांचा आदी आहे, नाही का? अहम आदिर देवाणा, महर्षी नाम सर्वांचा आदी आहे. मग कोण जाणू शकतं, ही ओवी जी सांगितली ती त्याच्याकरता सांगितली. तो श्लोक पुढे आलाय हे सांगायचं. त्या श्लोकामध्ये कळेल. यो माम जमनादिंच वेत्ति लोक महेश्वरम, असम्मूढ समृत्तेषु सर्व पापै प्रमुच्यते. यो माम अज अनादिंच वेत्ती. वेत्ती म्हणजे जाणतो. बर का, एक शब्दांच्याकडे लक्ष द्या म्हणजे कळेल. वेत्ती म्हणजे जाणतो. कोण जाणतो? यो. यो म्हणजे जो, जो जाणतो. काय जाणतो? मला जाणतो. कुणाला जाणतो? मला. माम, यो माम वेत्ती. शब्दाकडे लक्ष द्या. यो म्हणजे जो, माम म्हणजे मला, व्यक्ती म्हणजे जाणतो. जो मला जाणतो. पण कसा जाणतो याच्याकरता अजम अनादिंच. च शब्द जिथं पण येतो, च शब्दाचा अर्थ समजून जावा. आणि च चा अर्थ आणि, अज आणि अनादी असा जाणतो. अज आणि अनादी. आता शब्दाड बघा, आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आणि किंवा और शब्द मध्ये वापरतो. राम आणि श्याम, राम और श्याम. पण संस्कृतमध्ये आणि शब्द हा नंतर वापरतात. राम श्याम च, राम श्याम च. बरोबर ना? याचा अर्थ आपण समजून काय द्यायचा? राम आणि श्याम, राम श्याम च. तसं इथं काय झालं? अज अनादिंच. आता च चा अर्थ काय झाला? अज आणि अनादी. बरोबर ना? यो माम अजा अवजान, काय म्हणतात? यो माम अज अनादिंच वेत्ती लोक महेश्वरम. आता मला कसं जाणतात? हो का? यो म्हणजे जो, माम म्हणजे मला, वेत्ती म्हणजे जाणतो. पण कसा जाणतो? अज जाणतो, अज वेत्ती, अनादी वेत्ती, लोक महेश्वरम वेत्ती. बरोबर ना? वेत्ती म्हणजे कसं जाणतो? अज म्हणजे अजन्मा, अज, ज म्हणजे जन्म, अ म्हणजे ज्याला नाही, जन्म नाही असा जाणतो. कारण भगवंत अनादी आहेत. जन्म मानला तर काय म्हणता येईल? जन्म मानला तर उत्पन्न, आणि मग यद उत्पद्यते तद नश्यते, नाश मानावा लागेल. त्यामुळं अज. बरोबर ना? अज म्हणजे जन्मरहित. आणि प्रकृतीला पण अजा म्हणतात. अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम भव्वी प्रजाम सृजमानाम नमाम, असं वर्ण. अजा, कारण ती पण अनादी आहे. प्रकृती पण काय आहे? अनादी. म्हणून गीतेमध्ये श्लोक आलेला आहे बघा 13व्या अध्यायामध्ये, प्रकृती पुरुषम चैव विद्यनादी उभावपि. 13व्या अध्यायामध्ये श्लोक, प्रकृती पुरुषम चैव विद्यनादी उभावपि विकारस्य गुणशैव विद्धी प्रकृती संभवान. प्रकृती पुरुष अनादी. अनादी शब्दाचा अर्थ ज्याला सुरुवात नाही.
ज्याची उत्पत्ती नाही, त्याला काय म्हणायचं? अनादि. आपल्या डोक्यावर केस किती आहेत माहित आहेत तुम्हाला? माहित आहेत का? नाहीत. कधीपासून माहित नाही? बघा, आपल्या डोक्यावर केस किती आहेत माहित आहे का? नाही. कधीपासून माहित नाही? हेच माहित नाही. याचा अर्थ आहे की जे माहित नाही त्याला म्हणतात अनादि, नाही का? ज्याचं आपण ज्ञान करून घेऊ शकत नाही त्याला काय म्हणतात? अनादि. पण त्याचा नाश होतो, अंतवान. अनादि कोणाचा? ह्या डोक्यावरची केस किती आहेत हे जाणू शकतो आपण. आता काय सूक्ष्म रक्ताचे कॅलरीज जाणल्या जाऊ शकतात. तर स्थूल असणारी केस जाणणं काय अवघड आहे सांगा? एक जण मोजून आलाच आणि म्हटला, महाराज माझ्या डोक्यावर एवढी केस आहेत. काल तुम्ही म्हटलेला केस किती आहेत? आज मोजूनच आलो म्हणलं. किती आहेत म्हणलं? तो म्हणला एवढे लाख केस आहेत. बरं का? म्हणलं काय झालं? म्हणलं अज्ञान संपलं. मग किती काळचं अज्ञान गेलं? अनादि काळचं, ज्याला सुरुवात नव्हती अशा काळचं अज्ञान काय झालं? संपलं. म्हणून अज्ञानाला सुरुवात नाही पण अज्ञानाचा शेवट आहे. म्हणून अनादि शांत शब्द आहे, बरं का? अनादि शांत. पण जो अनादि अनंत आहे ते परमात्मा आहे. परमात्म्याला अनादि शब्द लागतो आणि पुढं अनंतही शब्द लागतो, कारण त्याचा बाध होत नाही. कारण यद उत्पद्यते तद नश्यते, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. पण ही उत्पत्तीशिवाय नाश अज्ञानाचा. उत्पत्तीशिवाय नाश कशाचा आहे? अज्ञानाचा नाश आहे का बाध आहे? नाश आहे का बाध आहे? अज्ञानाचा, अविद्येचा बाध होतो का नाश? अज्ञान असेल तर नाश आणि बाध म्हणता येईल हो, नाही काय? पण जसं की दोरीवर भासलेला सर्प आहे, दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प गेला कुठं? दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प गेला कुठं? तो नव्हताच. याला म्हणतात बघा, आता आपण वेदांतिक भाषा मी अलीकडे लईच का वापरत नाही, श्लोकाला घेऊन, पण बोलायचं म्हणून जरा असं थोडं बोलतो. सोपाधिक भ्रम आणि निरुपाधिक भ्रम. किती भ्रम आहेत? दोन. सोपाधिक भ्रम, रज्जू सर्पाप्रमाणे ब्रह्मज्ञान होतं का असं जर म्हणा, म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्प जसा बाधित होतो तसं ब्रह्मज्ञान होतं का, हे उदाहरण देण्याकरता बरोबर आहे. पण पुढे जाऊन हेही उदाहरण कमी पडतं, कारण हे निरुपाधिक भ्रम उदाहरण आहे. जसं जसं जाग झाल्यावर स्वप्न गेलं, लगेच कळालं की स्वप्नच नाही, खरं नाही, बरोबर ना? जसं दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचं अज्ञान, सर्प नाही. सर्प दिसतोय का आता? दोरीचं ज्ञान झालं सर्प दिसतो का? नाही दिसत. पण आता तुम्हाला परवा सांगितलेलं होतं की काचेच्या पाठीमागं पडदा आहे आणि तो लाल पडदा आहे. लांबनं नवीन बघणाऱ्याला वाटतं की काचच लाल आहे की नाही? नवीन बघणाऱ्याला काय वाटतं? काचच लाल आहे. पण लाल काय आहे? पडदा आहे. आता ज्याला माहिती आहे तो पडद्याचा लालपण आहे, आणि ज्याला माहित नाही की तो जो म्हणतोय काचेचा लालपण आहे, दोघेही तिथे उभे आहेत. दोघांनाही ते दिसतंय, पण दोघं जाणून नाहीत. एक जाणून आहे आणि एक जाणून नाही, बरोबर ना? मग दोघात फरक काय? आता तिथं जो जाणून आहे त्याच्याकरता पण काच समोर आहे, तिथं पण त्याला पण त्या काचेवर लालपणा दिसतोय की नाही? म्हणजे दोरीसारखा इथं भ्रम होतोय, दोरीवर भासलेल्या सर्पासारखा भ्रम आहे, काही वेगळा भ्रम वाटतोय जरा. का वेगळा आहे? तर दोरीवर सर्प प्रतीतीला आला, दोरीच्या ज्ञानानं सर्प निघून गेला. पण इथं तर दोन्ही पण दिसतंय अजून, का नाही दिसत? दोन्ही पण इथं काय काय दिसते? काच पण दिसते, लाल पण. तसं स्फटिकाचं उदाहरण आहे. स्फटिक म्हणजे काय? की त्या फुलावर ठेवलेला स्फटिक. स्फटिक लाल दिसतोय, तो लालपणा फुलाचा आहे, पण आपल्याला काय वाटतं? स्फटिकच लाल आहे, बरोबर ना? तो लालपणा कोणाचा आहे? फुलाचा आहे, पण आपल्याला काय वाटतं? स्फटिकच लाल आहे. पण वैशिष्ट्य काय आहे की तिथं दोरी सर्पाप्रमाणे म्हणता येत नाही. स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास दोन रूपता मानतात. त्यालाच आपण निरुपाधिक भ्रम आणि सोपाधिक भ्रम याचं जर उदाहरण रूपत्वेनं बघायचं असेल तर ब्रह्मरूपतेचा अनुभवाच्या ठिकाणी जगत लगेच लय होतं का? जगताची लय रूपता प्रतीतीला येते का? जगत प्रतिमान होतं, पण मिथ्यात्वानं त्याचा निश्चय होतो, बाल निश्चय होतो.
नाही का? जसं दोरीवर भासला सर्प, दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प निवृत्त झाला, तसं ब्रह्मज्ञान झाल्यावर जगत नावाची गोष्टच संपली काय, नाही का? जगत नावाची गोष्टच गेली आहे. फक्त कळालं की हे सगळं काय आहे. मग जोपर्यंत संस्कार आहे तोपर्यंत, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ही व्यवस्था असणार, नाही का? हे काय असणार, शरीर असणार. म्हणजे फॅनचं बटन बंद केले की लगेच फॅन बंद झाला असं म्हणता येत नाही. जोपर्यंत त्याची गती आहे तोपर्यंत तो चालणारच. तसं ब्रह्मज्ञान झालं तर त्याला जीवनमुक्त कशाला म्हणतात, आहे त्या अवस्थेमध्येच ब्रह्मज्ञान झालं. पण जोपर्यंत प्रारब्ध गतीनं शरीर आहे तोपर्यंत शरीर असणार. मग त्यावेळी त्यांचा व्यवहार कसा आहे, त्यांचा व्यवहार बदललेला आहे. कोणता अवस्था आलेली आहे, आता सर्वम खलु इदं ब्रह्मा, ईसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देव त्यांच्याच जवळ आहे. आता ते वागतात, मग काम क्रोधा नाही चाली, त्यांच्याकडे काम क्रोध नावाची गोष्ट येत नाही. भूती झाली समता, जगतत्वानं एकरूपत्वेचा अनुभव आला आणि भेदाभेद निवृत्त झाला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, कारण ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. कळाला, यथार्थ अनुभव आला, त्या ठिकाणचा भाव आहे, नाही का? काय विषय बोलत होतो आपण महाराज? यो माम अज अनादिमच. अज शब्दावरनं आपण एवढा विस्तार करतो, चालते ना एवढा विस्तार? नाहीतर मग काय ओव्यांना नुकतं घेऊन बोललं तरी काय हरकत नाही, मला पुढं नेता येईल. पण आपण जरासं तुम्हाला कळेल, जरासं अन्य विषयांना स्पर्श का करतोय असंच विस्तार करत जायचं. यातूनच ज्ञानाची भरत रूपता, बरोबर ना? म्हणजे अन्य विषय, तुम्हाला वाटेल विषयांतर झालं का काय, पण विषयांतर शब्द नाही की हिथं अन्य सांगावंसं वाटतं की ते ज्ञान झालं तर, हे ना, जरासं हे होत नाही, सांगावंसं वाटतं. हे विषय कळाला की सांगावंसं वाटतं. यो माम अज अनादींच. अज म्हणजे न जन्म, बरं का? आणि अनादी, अनादी म्हणजे ज्याला सुरुवात नाही, अनादी शब्द कळाला असा परमात्मा आहे. अज अनादींच. मग तुम्ही म्हणाल अज शब्द आणि अनादी शब्दात फरक काय नाही? अज शब्द म्हणजे न जायते, ज्याची उत्पत्ती नाही. मग प्रश्न कराल की मग उत्पत्ती नाही तर मग कसा आहे, म्हणून अनादी, बरोबर ना? अज शब्द आहे. दुसरा प्रश्न करू नये याच्या अगोदरच त्याला उत्तर दिलं, अज अनादी, नाही का? नाही, काय होतंय की लोक प्रश्न करतात, अज म्हटलं की मग अनादी, मग कसा आहे तो, नाशवान आहे का? मग त्याची सुरुवात काय, म्हणले नाही, अनादी, सुरुवात नाही, अनादी. योमाम अज अनादिमच वेत्ती लोक महेश्वरम. वेत्ती म्हणजे जाणतं, असं यो, यो म्हणजे जो जाणतो त्याच्या बाबतीतलं बोलणं आहे. असमूढ समर्थ्यशूत, आता त्याच्याबद्दलचं बोलणं आहे, जो मला असं जाणतो. महेश्वर, महेश्वर जाणतो मला, अज जाणतो मला, अनादी जाणतो मला. म्हणजे वेत्ती महेश्वरम वेत्ती, अज वेत्ती, अनादी वेत्ती, यो माम, जो मला, बरोबर ना? म्हणजे श्लोक पूर्णच कळाला आता असं म्हणतात. वेत्ती अनादिमच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ. मग त्याच्या बाबतीतला त्या बोलणं आहे. यो ला त्याच्या बाबतीत आहे. आता जो यो आहे की नाही, यो म्हणजे जो, त्याच्या बाबतीत बोलणं आहे की असमूढ समर्थेषु, या मृत्यू लोकामध्ये तो कसा आहे, असमूढ. मूढ म्हणजे काय, अज्ञानी, अज्ञान रूपात आहे. पण असमूढ म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा, असमूढ. समर्थेषु, मर्त्येषु का शब्द वापरलाय, तर ही मर्त्यभूमी आहे. हे जगद रूपता, हा क्षणभंगर, उत्पत्ती नाशयुक्त, नाश पावणारे. मर्त्येषु, मर्त्येषु सप्तमी विभक्ती आहे. मर्त्यभूमी या रूपामध्ये, ह्यामध्ये, मर्त्येषु, मर्त्यामध्ये, मर्त्यामध्ये असमूढ, तो जो आहे असमूढ आहे, पापरहित आहे, अज्ञानरहित आहे. तो काय होतो, सर्व पापेही प्रमुच्यते, सर्व पापापासून तो मुक्त होतो. प्रकृष्टेन मुच्यते, बरोबर ना? सगळ्यात मोठं पाप काय आहे, सर्व पापे प्रमुच्यते. अज्ञान रूपता, अज्ञान रूपता हे आपल्याला प्राप्त असणारी गोष्ट आहे, बरोबर ना? आणि शास्त्राच्या मार्गाने सांगितलेल्या गोष्टीशिवाय आपण तिकडली प्रवृत्ती असेल म्हणजे निश्चित कर्माकडली प्रवृत्ती हेच पाप.
पापाची निर्मिती कशाने होते? निश्चित कर्मामुळे. मग सकाम कर्म करावं लागेल, मग पुण्याची निर्मिती होईल, नाही का? म्हणजे पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन निष्काम कर्म. कोणतं कर्म करावं? निष्काम. आता मला काहीतरी मिळतंय असा जर भाव धरून कर्म केलं तर ते सकाम झालं. त्यामध्येही शास्त्रयुक्त नसेल तर ते निश्चित म्हणजे पाप. बरोबर ना? सकाम कर्म केलं तरीही काय ते पुण्य निर्माण होतं. दोष एवढा मोठा नाही, पण दोष कसा आहे की त्यांना पुन्हा मृत्यू लोकामध्ये पडायला लागू शकतं, कारण पुण्य संपलं आहे ना. त्यामुळे पुण्याची निर्मिती जरी झाली तर पुण्यामुळे जास्तीत जास्त स्वर्ग भेटेल, पण असं पुण्य व्हावं की निष्काम कर्मानं पुण्य झालेलं आहे. मग गुरुजींच्या अभंगाप्रमाणे गुरुजी सांगतात कशी की कोण पुण्य त्यांचा होई नसेल. मग कोणत्या पुण्यानं सेवक होता येईल? तर निष्काम पुण्यानं. निष्काम कर्म केलेल्या पुण्यानंच भगवत भक्त होता येतं. निष्काम कर्म केलेल्या पुण्यानंच संतांचं दर्शन होतं. बरं का? निष्काम कर्म केलेल्या पुण्यानंच संतांचं दर्शन होतं, आणि संतांच्या दर्शनाची रूपता, भगवंताची रूपता, नाही का? भगवत सेवा निष्कामतेनं उपासना केल्या नव्हती. निष्काम कर्म हेच भगवत सेवा. ज्ञानेश्वरीमधलं जर वर्णन करायचं असलं, कर्मे ईशू भजावा, कर्मानं ईश्वराचं भजन. पण ते कोणत्या कर्मानं? तर निष्काम. वेद विहित निष्काम कर्म. अशा प्रकारे ईश्वराची सेवा करता येऊ शकते. बरं का? मग निष्काम कर्म जसं आहे ना, तशी निष्काम उपासना. निष्काम कर्म जेवढं उपयोगाचं आहे, निष्काम उपासना. मग निष्काम कर्म निष्काम उपासनेनं काय होईल? अधिकारी बनेल आपण अधिकारी झालो. आणि हे तो उपदेशाचे महत्त्वता हित आहे. निष्काम कर्म करा असा उपदेश पाहिजे होतो, निष्काम उपासना करा असा उपदेश होतो. उपदेश कुठं होतो? हित. हा जो उपदेश आहे तो कशा करताय? अधिकारी बनण्याकरता. आणि अधिकारी बनल्यानंतर आवरून निवृत्ती करता जो उपदेश आहे तो शास्त्र उपदेश गुरुमुखात निघतो. बरोबर ना? या दिशेचा आपला प्रवास असतो. म्हणून या ठिकाणी व्योमामजन असमृस समृत्य सर्व पापे प्रमुच्यते. सर्व पापापासून काय आहे? यांची निर्मुक्तता. तेत श्लोक टीका श्री ज्ञानोबा. तेत राहोनी ठाक ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. तेत राहोनी ठाय ठिके. ठाकठीक म्हणजे व्यवस्थित राहिला तसा. आता कसा राहोनी? मागल्या ओवीला घ्यायचं. मागली ओवी कशी आहे? प्रवृत्तलाही वेगी बहुडे देह सांडोनी मागली कडे महाभूतांची चढे माती आव. या ओवीचा अर्थ समजून जायचा. तेत तशा अवस्थेमध्ये राहिला. बरोबर ना? म्हणजे ज्या अवस्थेला मागं वळलेला. कुठला वळलेला? मागं वळलेला. प्रवृत्तीपासून बहुडे मागं घेतलेले, आणि देहाचीही रूपता ज्यांनी स्थिर केली. त्याच्यानंतर काय सांगितलं? महाभूतांच्या माथ्यावरती म्हणजे जिंकलेला आहे ज्यानं. आणि अशा अवस्थेमध्ये असणारा, त्या अवस्थेमध्ये स्थिर राहून ठाई टिके. नाही तर काय होतं? अवस्था बदलायला वेळ लागत नाही, नाही का? आपण साधना भरपूर करतो, साधना करतो, पण साधनेची स्थैर्यता. म्हणून मागं काय वर्णन केलं महाराज ह्याच ओव्यांमध्ये? गुरूंचं वर्णन करताना काय सांगितलेलं आहे? विलास या लालन लीला. कुठं विलास करतात ते? पराप्रमेय प्रमदा. पराप्रमेय प्रमदा विलासिया. त्या अवस्थेमध्ये स्थिर राहणं. किती लोकांना राहता येतं त्या अवस्थेमध्ये सांगा? साधना करून जर अवस्थेत राहिलं तर साधने सफलतेच्या दिशेने जातात. नाहीतर पुन्हा आणि मग साधनेद्वारा सिद्धी मिळतात, पण सिद्धीत फसला तर सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजांचे पाणी. आणि बरेच बाह्य प्रवृत्तीवाले सिद्धीकडेच बघतात. काय यांचं मोठे वा वा, नाही का? सिद्धीकडे बघतात. साधुत्व हे सिद्धीला फसत नाही. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजांचे पाणी. सिद्धीला फसून, कारण ह्यात सिद्धी होऊ शकतेच. यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये ब्रह्मवर्चसामध्ये ब्रह्मतेज प्रतीतीला येऊच शकते. बरं का? कारण जे ब्रह्म अनुभव घ्यायचा आहे त्यावेळी जगतातली अलौकिक, आपल्याला अलौकिक सामर्थ्याचं प्रतीता आपल्याला येऊ शकते. त्या अवस्थेमध्ये निरंतर राहणाऱ्यांच्याकडे सामर्थ्य येतच जगातल्या व्यवहार. पण ते सामर्थ्याला जगातल्या सिद्धींना भुलत
नाही. अणिमा महिमा लगिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशत्व वशित्व यंत्रावसायित, नाही का. रिद्धी सिद्धी आणि निधी अवघीच. आता रिद्धी म्हणजे काय, सिद्धी म्हणजे काय आणि निधी म्हणजे काय. रिद्धी म्हणजे वर्धन, सिद्धी म्हणजे मिळवणं. अप्राप्तस्य प्राप्ती म्हणजे सिद्धी. सिद्धी म्हणजे सिद्धी मिळवली, सिद्धी झाली. रिद्धी अप्राप्तस्य वर्धनम, वाढव. आणि निधी म्हणजे ठेवा, प्राप्तस्य रक्षणम. बरोबर ना. रिद्धी सिद्धी आणि म्हणजे माझ्या ठोकळ भाषेत बोललेलं आहे बरं. याच्यापेक्षाही वेगळ्या आणि व्याख्या करता येऊ शकतात, असं काही नाही की तेच असेल. सिद्धी अनेक प्रकारचे. रिद्धी सिद्धी आणि निधी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जवत्या परमानंदी मन नाही. परमात्म्याच्या ठिकाणी मन नसेल तरी ह्या उपाधी. मग शंकराचार्यजी फार सुंदर बोलतात. एखादा जर म्हटलाच माझ्याकडे एवढं भरपूर आहे, शंकराचार्यांचा एक श्लोक आठवतो लगेच मला, ततः किम, त्यामुळं काय झालं. एक जण म्हटला एवढे मोठे एवढे, मग त्यात काय. ततः किम, शंकराचार्यजी एक वेळ बोलत नाहीत. ततः किम 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 ततः किम, त्यामुळं काय त्यामुळं काय त्यामुळं काय त्यामुळं. हे जण म्हटलं एवढा मोठा एवढा, मग त्यामुळं काय ब्रह्मज्ञानी आहे का हे सांगा मला पहिलं. एवढ्या गाड्या एवढे बंगले एवढे एवढं एवढं सगळं मिळवलं, त्यामुळं काय ब्रह्मज्ञानी आहे का. शंकराचार्यांचं ततक्किम, म्हणजे शंकराचार्यांचं एवढंच वाक्य मी घेतोय बरं का तिथं. ततक्किम 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 श्लोकच आहे. त्यामुळं काय त्यामुळं काय त्यामुळं काय, ते श्लोक आला पाहिजे. अहम निर्विकल्पो निराकार चिदाकाशमाक्षवास, म्हणजे किंवा वर्णम आहे. मनबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च कर्ण जिह्वा न च क्राण नेत्रम न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. न बुद्धी, नाही का, न मनो, न अहंकार, मग कोण आहे मी. चिदानंद रूपम शिवोहम शिव. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव. जरासं म्हणे आपण होऊया.